नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजकाल शेतकऱ्यापेक्षा शेतमजूर मजेत आहे, कामगार मजेत आहे. कारण शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, नैसर्गिक शेती झालेली आहे, शेतीचा खर्च वाढलेला आहे, मजुरांचा कामगारांचा खर्च वाढलेला आहे, त्यामध्ये शेतीमालाला भाव नाहीत, म्हणून शेतकरी परेशान आणि कामगार मजेत अशी परिस्थिती आहे. आणि याच कामगारांना पुन्हा शासनाच्या विविध योजनांचा सुद्धा लाभ मिळतो. आणि लाभ म्हणजे इतका मिळतो की त्यामध्ये जवळपास कामगारांसाठी जे काही बांधकाम कामगार असतात या कामगारांना 29 प्रकारच्या योजनांचे लाभ मिळत असतात. त्यामध्ये आरोग्य योजना असेल, विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपची योजना असेल, संसार उपयोगी जे काही साहित्य असतं त्यामध्ये भांडी तुम्ही तर बघितली असतील, भांड्याची योजना काय स्टीलचे एकदम भारी भांडे या कामगारांना मिळाले होते. मग म्हणून शेतकरी शेती करण्यापेक्षा हे कामगार मजेत आहेत, कारण विविध प्रकारच्या योजनांचे लाभ हे कामगारांना मिळत असतात. आता त्यामध्येच एक आज शासनाने असा निर्णय जाहीर केलेला आहे की त्या निर्णयामध्ये त्या बांधकाम कामगारांना जर नोंदणीचं नूतनीकरण करायचं असेल, नोंदणी करायची असेल तर आता यापुढे कोणत्याही प्रकारची फी लागणार नाही. कारण 2020 पासून या बांधकाम कामगारांच्या नोंदणी या सगळ्या ऑनलाईन, नूतनीकरण ऑनलाईन झालं होतं आणि ऑनलाईन झाल्यामुळे त्यांना 25 रुपये फी लागत होती नूतनीकरण करण्यासाठी. मात्र त्यामध्येही बदल करण्यात आला आणि फक्त 1 रुपया नोंदणी फी, नूतनीकरण फी ठेवली होती. आणि त्यानंतर आता तर असा निर्णय घेण्यात आलेला आहे की या बांधकाम कामगारांना नूतनीकरण करण्यासाठी 1 रुपया सुद्धा लागणार नाही. म्हणजे नूतनीकरण करण्यासाठी मोफत हे करता येणार आहे. आणि जे बांधकाम कामगार नूतनीकरण करतील, सक्रिय असतील, जीवित असतील, अशाच बांधकाम कामगारांना या योजनेचे लाभ मिळत असतात. त्याबद्दलचा जो काही शासन निर्णय निघालेला आहे तो शासन निर्णय आपण बघूया. इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवानिवृत्ती अधिनियम 1996 मधील कलम 12(3) व कलम 62(2) जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी, नूतनीकरण फी, नोंदणी शुल्क निःशुल्क करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. आता हा अशा प्रकारचा शासन निर्णय आहे की या बांधकाम कामगारांना आता नूतनीकरण किंवा नोंदणी करण्यासाठी 1 रुपया सुद्धा लागणार नाही. मग मला सांगा शेतकरी मित्रांनो, कामगार मजेत का शेतकरी मजेत? आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. मात्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच माहितीसह. धन्यवाद.